लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजास पात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी श्री रामासी कविता रणी भंगला रावण लज्जायमानाती उद्विग्न आला पण लंकेसी। या ठिकाणी ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतायत, माय बापांनो, संत सज्जनांनो, राजा रावण प्रथमच रामचंद्र प्रभूंच्या समोर आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी राजा रावणाचा अशा प्रकारचा समाचार घेतला की राजा रावणाचं तोंड फुटलं, त्या ठिकाणी गुडघे फुटले, राजा रावण बेजार केला आणि अशा प्रकारे अपमान करून पाठवलेला रावण अतिशय उद्विग्नावस्थेत लंकेत आला। राजा प्रवेश लंका भुवन आठविता श्रीराम बाण ढाकेची प्राण निघो पाहे। हीन दीन आणि लज्जायमान झालेला राजा रावण लंकेमध्ये आला। रामाच्या बाणाची धास्ती घेतली होती, आठवण झाली तरी जीव जातो वाटतंय। जैसा विजेचा लखलखाट तैसा बाणांचा कडकडाट श्रीराम बाणे दशकंठ धाके यथेष्ट धाकत। आकाशामध्ये विजेचा कडकडाट व्हावा तशा प्रकारे रामचंद्र प्रभूंच्या बाणांच्या कडकडाटानं राजा रावण धाकतोय। चले निवारण तैस्या निवार श्रीराम बाणे ती बाणी त्रासिला रावण आक्रंदे पुनाती धाके। ब्रह्मदंडाला सुद्धा निवारण होणार नाही, ब्रह्मदंड ज्या पद्धतीत निवारण होत नाही तशा प्रकारे अनिवार्य असणारे रामचंद्र प्रभूंचे बाण राजा रावण लंकेत गेल्यानंतर सुद्धा धास्ती खाऊन आरडतोय। गरुड सर्पा करी चिरफळी देवी श्रीराम बाण जाळी त्रासे तळमळी लंकेश। हत्तीच्या कळपामध्ये सिंह घुसावा आणि हत्तीचा माज उतरावा तशा प्रकारे लंकेमध्ये आलेल्या रामचंद्र प्रभूंनी गरुड सापाचे तुकडे करतो तशा प्रकारे रावणाच्या अभिमानाला तुकडे तुकडे केलं। देखून श्रीराम प्रताप भग्न दर्प लंकेशा। वीर्य शौर्य धैर्य असणारा राजा रावण पुरुषार्थी होण्यासाठी खटाटोप करत होता, याला त्याला नाना प्रकारे जिंकत होता, पण असा मार खाल्ला की रामाच्या पुढे जिंकण्याचं स्वप्न सुद्धा पाहण्याला रावण घाबरतोय। आले आले श्रीराम बाण माझा प्राण घ्यावया। रात्री झोपल्यानंतर राजा रावण झोपेतून दचकून उठतोय। आला बाण आला, इकडून आला तिकडून आला, हाण्यानं बुकी मारली म्हणायचं, भीतीला जाऊन आदळायचा। अशा प्रकारे राजा रावणाची गत रामाच्या बाणानं झाली। स्वप्न सुषुप्ती अवस्था श्रीराम भय लंकानाथा अनेक काही ना ठेवे चित्ता भयार्थता संतुष्ट। भयार्थता संतुष्ट रामाच्या बाणाचा धाक लागलेला होता।
स्वप्न जागृती सुसुप्ती फक्त त्याला हातामध्ये धनुष्य घेतलेला राम दिसत होता. राजा रावण सर्व काही विसरला. सुख नाही सुमनसे जेसी, सुख नाही स्त्री भोगापासी. वा. श्रीराम भोय रावणासी, अहर्निशी संतप्त. अहर्निशी संतप्त राजा रावणाला कुठंच सुख मिळत नाही. स्त्री भोगात सुद्धा राम दिसू लागला. प्रत्येक गोष्टीमध्ये राम दिसू लागला. राजा रावणाचा विषय राम झालाय. फक्त दृष्टीमध्ये भेद आहे. हा दुष्ट आहे, त्याच्यामुळे भीती आहे. आणि संताला आनंद देणारा राम आणि दुष्टाला भय देणारा राम राजा रावणाला त्रास देतोय. मैसला हे सिंहासनी, ज्या सिंहासनाच्या महिमानी येतील वटांगणी सुरवर. राजा रावणानं अशी खाली मान घातली होती महाराज. वरी तुतरच करीना गेलं, कारण हे चापटा देईल तेव्हा नरेन. राजा रावण सोन्याच्या सिंहासनावर बसला होता. ज्या सिंहासनाच्या भीतीनं देवलोक त्याला वंदन करत होते, पण आज वरी तोंड करण्याची हिम्मत होत नाही. महिमा समास्तराने केली हताहत, ती आसनी लंकानाथ अति सचिंत अनुतापी. अतिशय सचिंत पद्धतीने राजा रावण सिंहासनावर बसलेला आहे. कारण अभिमानाचा दर्प पूर्ण संपून गेलता महाराज. इतका मारला होता रावण. कारण कसं असते, हाड ढिले केले त्याची. राजा रावणाला मराव वाटू लागलं, पण मरण येईना गेलं. या अवस्थेत पाठवला होता. त्यामुळे राजा रावण अनुतापी आहे. राजा रावणाला वाटू लागलं, कुठून अवदसा सुचली असल आणि त्या नकटीचं ऐकून रामाच्या नादी लागलो असल. माझं काही ठोत नाही बुवा. नित्य माझे बंदीजन, श्रीरामी त्यामज करितारण तृणासमान मज केले. इंद्रादिक देव ज्या रावणाला घाबरतात, सर्व सुरवर ज्याच्या बंदीमध्ये आहेत, त्या रावणाला काय मारलं म्हणला. माझी पाहतांगमान चरी कापती सुरगन, त्यामज मनुष्याशी करितारण तृणासम समान मज केले. दुरभिमान रावणाचा भीतीमध्ये तरी जातोय का. मारले ना तुला मर्जिस्तोर, जाऊन पाय धरणार. पण त्याला वाटायला लागलं, मी आजपर्यंत एवढं केलं, मला हे घाबरतात, ते घाबरतात, ते घाबरतात, आणि या माणसानं मला मारलंय. माणूसच म्हणू लागला. दलिंदराला कळना गेलं देव आहे का. ज्यावेळेस अहंकाराचा पडदा दृष्टीवरती आहे, त्यावेळेस सत्य लक्षात घेणं आणि ते स्वीकारण्याची अवकात नसते. आणि त्या दलिंदर बुद्धीला, बुद्धीचं वैभव असणारा केशवराज लक्षात येऊ शकत नाही. त्याच्यामुळे एवढा मार खाल्ल्यानंतर सुद्धा याला वाटू लागलं, देव लोकांना न ऐकणारा मी रावण मला मारले. निवांत कवाच दानो मानो करितारणे अवध्य रावेण मी सर्वथा. इंद्रादिक देव असतील, दानव असतील, निवात कवच हे समुद्रात राहणारी राक्षस, त्या ठिकाणी जी अर्जुनानं मारली, यांना सुद्धा अवध्य असणारा मी रावण काय मला धरून धमकी द्याले. गंधर्व विद्याधर किं पुरुषादी पण विखार, त्यासी युद्ध करिता घोरांदर दशशीर
हो का, हे दलिंदर कुणाचे नाव सांगू लागलं? यक्षाला ऐकत नाही, गंधर्वाला ऐकत नाही, किन्नराला ऐकत नाही, पण अरे राम आहे ना. होय, ही सगळे राम आहेत का? अख्खं जग असेल पण तो राम आहे का? बर रामाचा आहे का? यक्ष गंधर्व किन्नर काय रामायण ऐकायला येत होते का? मग ज्याच्या मुखामध्ये राम नामाचा खुराक नाही तो रावणाचा चारा आहे. त्याला रावण ऐकतच नाही. पण ज्याच्या मुखात रामाचं नाव आहे त्याचे रावणाला रट्टीच खावा लागते, त्याचा रावणाला मारच खावा लागतो. त्याच्यामुळे झाडाचा पाला खाणार वानर सुद्धा मला मारायले र बाबा. रावण श्रीरामासी कविता मज केले फरगूस मान घेईल प्राण बाणी. अशा प्रकारचा अवध्य मी रावण, याचा अभिमानच आहे. मी अवध्य म्हणला, मी कुणालाच मरत नाही. अशा प्रकारचा मी रावण असून सुद्धा मला कचऱ्यासारखं कुणी फेकून द्याले म्हणला. तिथं विचारिना सुद्धा झाले, बघत नाहीत वानर याला वानर एकही घाबरत, एकही म्हणतोय मी, एकही. एवढा भयानक रावण विचार करू लागला, हे रामभक्त आणि राम मला ऐकत नाही. राम सोडिने आपण तो मज जरी विंधिता बाण जाता प्राण निविषार्धे. रावण म्हणू लागला, मी आयता हाताला सापडलो असताना रामानं मला जर बाण सोडला असता तर मी परत येत नव्हतो रे बाबा. अशा प्रकारे दन 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 कपाळ बदलून रावण आरडाओरड करतोय. ते मज प्रतिती आली पूर्ण करिता रामासी. साधूचं बोलणं खरं वाटतंय, पण मरताना तेव्हा सगळं हातातलं गेलेलं असते, है का नाही? पोरं रटे देऊ लागले, बाहेर काढलं, मरायला पाय खोडू लागले की म्हणतोय बरं होतं महाराज सांगू लागले. एकादशीला हाड खोडू लागलं, तुला तसंच होत असत. राजा रावण म्हणू लागला. हे बघा, रावणाचं उदाहरण का द्यायचं? कारण परमार्थाला विरोध किंवा परमार्थाकडे ती लोक येत नाही जी कोणत्या तरी अहम भावनेत आहेत. त्यांना ईश्वराशिवाय इतर काहीतरी सत्य आहे हा भ्रम असतो, म्हणून ती रावणच आहे. तो भ्रम ज्यावेळेस दूर होतो त्यावेळेस ती रामाची होण्यास पात्र ठरतात. राजा रावण म्हणू लागला, रामभक्त असणारा माझा भाऊ विभीषण खरं सांगितलं होतं, त्यानं सगळ्याच्या देखत सांगितलं होतं, कंबर बांधून सांगितलं होतं म्हणला. कंबर बांधून कीर्तन करणाराला मी लाता दिल्यात म्हणला, आता मला राम सोडित नाही. जाता झाले प्राप्त प्राणांत श्रीराम. रामाच्या बाणानं मरशील म्हणला. हे विभीषणाचे कीर्तनातलं प्रमाण मला खरं वाटायला. होय, कीर्तनातलं प्रमाण खरंच असतं आणि त्याची प्रतीती येतच असते. राजा रावण म्हणला, माझ्या विभीषणानं मला खरं सांगितलं होतं बाबा. माझा विभीषण येथे असता तरी तोच कविता घाता. वाह, काय ना करावी आता परम चिंता मज वाटे. राजा रावण धाय मोकलून कपाळ गडून रडू लागला. म्हणला, बाबा माझा विभीषण जर इथं असता, माझा म्हणू लागलं रडूला. आता माझा त्या दिवशी कसलं माजलेलं होतं महाराज. दणकन विभीषणाला लात मारली आणि आता म्हणाले माझा विभीषण असता तर
म्हणून ज्या वेळेस उपदेश परमार्थाला पोषक मिळतो, ग्रहण करा आणि करावी तातडी परमार्थाची, नाहीतर पुन्हा तर कपाळ पडून रडायचेच हो. पण मसनात जाताना काय गौऱ्या सोबत येणार आहे. जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत संधी आहे, तोपर्यंत साधून केलेली शिष्टाई स्वीकारा आणि त्या भगवंताला शरण जा. नाहीतर रावणासारखं कपाळ बदलून रडावं लागतं. होता ती उद्विग्न ठेवला कुंभकर्ण, त्यासी उठवावया रामेण धाडी आपण प्रधान सैन्या. राजा रावण कपाळ बडवून रडू लागला, कारण मारच तितका खाल्ला. कारण दुष्ट हे मार खाल्ल्यास सुधरतात. माफ करा, सुधरत नाही, सुधरल्यासारखा विचार करतात, सुधराव का म्हणून. राजा रावण म्हणू लागला, विभीषणाचं ऐकलं असतं तर. कारण त्याच्या लक्षात आलतं रामासमोर जिंकण्याची शक्यताच नाही. परंतु हे विचार करत 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 कुंभकर्ण आठवला आणि त्याच्या लक्षात आलं रामाविरुद्ध जिंकण्याची एक शक्यता आहे, म्हणजे हे तोपर्यंत शरणच जात नाही जोपर्यंत यांच्या अभिमानातला काहीतरी बाकी आहे. अभिमान पाळता येईल असं काहीतरी शिल्लक आहे. पोरानं मारलं की त्याला म्हाताऱ्याला वाटते मला पोरगी तर भाकर दिली. जावयानं हाकलीलं का नाही रट्टे देऊन, पुन्हा त्याला वाटते मला मग म्हणतंय पारावर येतंय. हे प्रकार होत असतो. राजा रावणाला वाटू लागलं बाबा माझा कुंभकर्ण आणखी बाकी आहे. लक्षात आल्याबरोबर रामाप्रतीचा समर्पित भाव संपला. याला म्हणावं दुष्ट अभिमान, याला म्हणावं दूर अभिमान. आणि त्या दूर अभिमानानं तात्काळ राजा रावण प्रेरित झाला. शीघ्र उठवारे काळी, राक्षस मारणे महाबळी रक्तमोळी वानरी. आणि त्या ठिकाणी राक्षसांना आदेश दिला, म्हणला आपला आतुर बळी असणारा कुंभकर्ण एवढे मोठे राक्षस वानरांनी मारले. म्हणला आपला स्पेशल रिझर्व्ह फोर्स आहे, त्याला बोलवा. करोणी कांदा विरूपाक्ष अकंपने, प्रहस्त मारिना प्रधान जुजीव प्राण लंकेशान. राजा रावण म्हणू लागला, अकंपन मारला, वज्रदृष्ट मारला, धूम्राक्ष मारला, जंब्या मारला आणि जंब्याचा बाप बी मारला. म्हणला कुणीच ठुलं नाही. श्रीरामान सम्मुख साटोपे करतारण, घाय केला तुला समान हिन दीन मशकत रामाच्या सोबत रावण युद्धाला गेला. कुत्र्याला इकडून मारावं तिकडं पळत हे एखाद्या घरात अचानक घुसलेलं कुत्र सापडावं मला, चार कडून चार दांडी घेऊन माणूस असावा, इकडं भुकतय तिकडं भुकतय तिकडं भुकतय पण रटा खातयच महाराज. तशा प्रकारे या रावणाची गत रामाच्या सैन्याने केली. माझ्या बारक्या भावाला सांगा. सांगोणी निर्वाण शीघ्र उठवा कुंभकर्ण, तो मारून राम लक्ष्मण आमचे प्राण राखी. माझ्या भावाला सांगा रे म्हणला, माझ्या भावाला सांगा. त्या दादाला लय धुतलंय, तुझ्या दादाला लय मारले म्हणल्यास ती उठल म्हणला. आणि मग माझा कुंभकर्ण हा रावण बोलतोय,
मग माझा कुंभकर्ण राम आणि लक्ष्मणाला मारीलच वाटतंय. कारण ज्या ज्या वेळेस शक्यता उभ्या राहतात त्या वेळेस ईश्वरीय अस्तित्वाचा अस्वीकार करणं या भावनेला पाखंड म्हणावं. आणि तुमचं आमचं काम काय? करणी पाखंड खंडन आणि श्रीरामाला मानणं आणि त्याचं सदोदित भजन करणं हा तुमचा आमचा धर्म आहे. आणि या धर्माला नाकारणं हा रावणाचा स्वभाव आहे. म्हणून कुंभकर्ण बाकी आहे म्हणल्याबरोबरच त्याच्या बळावर रामचंद्र प्रभूंच्या अस्तित्वाचा अस्वीकार करतोय. वा वा. राम सौमित्र सगळे करील होळी रावण कुणाला म्हणावं परत लक्षात घ्या. 5-7 ओव्यांच्या अगोदरच म्हणू लागला, माझा विभीषण असता तर वाचवीला असत. म्हणजे मार खायच्या वेळेस संत आठवतो आणि जरा बी संतांच्या विरोधात जाण्याची ताकद दिसली खाला उठतो. त्याला रावण म्हणला माझा कुंभकर्ण जाईल, रामाला मारील, लक्ष्मणाला मारील, याला मारील, त्याला मारील आणि रावणाला सुखी करील. आहे परम विश्रांती, उठवावा शीघ्र गती, लंकापती सांगत. कुंभकर्णाच्या रणयुत्पत्तीनं निश्चितच आम्हाला विश्रांती मिळेल अशा प्रकारचा विचार करून रावण कुंभकर्णाला उठवण्याचा आदेश देतोय. विघ्न प्रबोधावया कुंभकर्ण सैन्य सेनानी प्रधान शीघ्र रामेण पाठवी. रामचंद्र प्रभू रूपी विघ्न निवारण करण्यासाठी कुंभकर्णाला त्या ठिकाणी उठवण्यासाठी राजा रावण मोठा ताफा पाठवू लागला. ब्रह्मशापाची संपूर्ण कुंभकर्णा निद्रा दारुण त्यासी प्रबोधावया रामेण धाडी आपण प्रधान सेना. ब्रह्मशापामुळे राजा रावणाचा भाऊ असणाऱ्या कुंभकर्णाला झोपीचं वरदान होतं आणि त्याला प्रबोध करणं कठीण होतं. त्याच्यामुळं मोठा सैन्याचा बंदोबस्त करून कुंभकर्णाला उठवतात. प्रबोध 7 मास कदाचित लागती 8 मास केव्हा 9 मास एक वेळ 10 मास लोटणे. एकदा उठवायला गेल्यानंतर 7-7, 8-8 महिने हलवून झपकी देऊन नांगावर नाचून उठविला. कधी 10 महिने उठत नाही एवढं दलिंदर आहे. आदळले मरण अध्यापी सुख निद्रा कोण शीघ्र उठवा कुंभकर्ण स्वयापणे रावणे गरजत. प्रधानांनी सांगितलं तुमच्या भावाला उठवायला एवढा टाइम लागते. रावण म्हणला मरण जवळ आले, टाइम कशाचा आहे, उठवा त्याला. शिवतुल्य पायासी उपयोगाने गाया समयासी व्यर्थ कोशिले मांस राशी रावणावेशी गरजत. आणि राजा रावणाने बोलायला सुरुवात केली. म्हणला इंद्रासारखं बळ असणार झोपून राहिले नुसतं 6-7 महिन्याला उठते 12ने राशन खाऊन टाकीते, उठवा त्याला. अशा प्रकारचा आदेश. राजा रावण रामाच्या विरोधात संधीला माग सरकतच नाही. जबरदस्त अशा प्रकारचे आदेश राजा रावण देतोय. रावणाचे उत्तर प्रधान सेनानी निशाचर प्रबोधावया
रथ चालले घडघडाट प्रबोधावया कुंभकर्ण स्पष्ट वीर वरिष्ठ चाली. घोड्यावर बसले, हत्तीवर बसले, अनेक प्रकारचे रथ घेतले. कुंभकर्ण उठवायला सैन्य निघालं. राक्षस समस्त अवघे चळचळा कापत जीवी धुक धुक धाकती. कुंभकर्णाच्या घरी जात असताना प्रत्येकाला भीती होती हो, प्रत्येकाला. कारण ते काय महाराजाचं घर आहे का? महाराजाच्या घरी गेलं की खायला चांगलं असते महाराज. इथं राक्षसाच्या घरी जायचं म्हणजे निश्चित मरणाची भीती आहे. राक्षसाला राक्षसाच्या घरी जरी जायचं असलं, होय, विषाच्या घरी कुणी जरी गेलं तर त्याला मरण आहे. तशा प्रकारे राक्षस कुंभकर्णाच्या घरात जायला घाबरतात. काळे करू शके अंधारा तैसी शरीरा काळी. पाताळ तळ विवरदरा, पाताळाच्या तळात विवराचं बोळ असावं तशा प्रकारचं त्याचं थोबाड आहे. अंधार काळा होईल त्याचं तोंड बघितल्यास इतकं काळ आहे. अशा प्रकारे सांगतात. काय करू शके काजळायसा सभाय निखळ काळा. ना तो कोळश्याचा घडला पुतळा किंवा ओतीला मोढ्याचा. काळे करू शके काजळा, त्याचं तोंड बघितलं तर काजळ प्युअर काळ होईल. किती काळा असेल मग आता ह्याला कशाची उपमा उरते? काहीच उरत नाही मला. इतका काळा होता जणू काही कोळशाचाच बनलाय. राक्षस येता मारा प्रतिशता मुशत श्वासानुवृत्ती. अवर्ती पडले हस्ती येती जाती निश्वासी. राक्षस का घाबरू लागले घरात जायला त्याचं कारण हे असं आडवं पडलेलं होतं महाराज. खर्र वास घेतला की 100-200 हातीवर बसलेले राक्षस हे गेले याच्या नाकात. पुन्हा नाकात गेल्यानंतर दणकन बाहेर येऊन आदळले. अशा प्रकारे सांगतात. नासी करंद्रा माझारी अडकली अडलती करी. म्हैसे गुंतले त्या माझारी निर्गम बाहेरी पुरे त्याच्या नाकाच्या बोळामध्ये अनेक हत्ती म्हैसे त्या ठिकाणी अडकले, एकमेकांसोबत टकरी खेळू लागले. नाकाच्या घाणीत काही अडकले, त्याने बाहेर जायचंच कळना गेलं. अशा प्रकारे सांगतात. निश्वासाचा तीव्र माराश्व पदाती रथ कुंजरा. वेगे उडविले अंबरा भोवती गरगरा कासी. आणि कुंभकर्णानं खराटा बाहेर सोडला. हे जवळ असणारे 400-500 किलोमीटर मधले सगळे हाती पिती घोडे उडून गेले. अशा प्रकारचा विक्राळ राक्षस कुंभकर्ण आहे. त्याच्या मुखा सन्मुख जो तो पावे सुख. अवघे झाले पराळ मुख प्रबोधी दुःख राक्षसां. कुंभकर्णाच्या पुढं आलं म्हणजे मेलं म्हणले नाकात अडकून जाऊन. मग याला प्रबोध करायचं काम कुठून आपल्या नशिबाला आलं असेल? त्याच्या महाग गेले, महागून असं. आणि मग मागच्या बाजूने जाऊन काय करता? राक्षसी करण्याती यत्न चुकावणी त्याचे श्वासावर्तन. प्रयासे प्रवेशले भुवन प्रबोधन करावया. राक्षसांनी अनेक प्रकार
प्रकारचे प्रयत्न केले आणि त्याच्या नाकाला बगल दिली. दुसऱ्या बाजूने गेले, मागून घराला बोळ पाडले. कसे तरी करून त्याच्या नाकाच्या मारापासून वाचले. शस्त्रे ते जाळी तैशा ऊर्ध्वर मावळी, हात लाविता सर्वांग फळी, कोणी जवळी न शके. तिखट शस्त्रासारखी त्याचे केस होते. हात लावण्याची कुणाची हिम्मत होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. भयानक प्राण परिचार, भयानक शरीर भार, भयानक मुख तीव्र, भासे क्रूर सर्वासी. भयानक प्राण परिचार, भयानक शरीर भार, मोठा वारा सुरू आहे, मोठं शरीर आहे, मोठं तोंड आहे. अशा प्रकारे सगळंच मोठं होतं. राक्षस तिथं जातात. क्षुधा दारुण सिद्ध भक्षण सता जाण, भक्षीला घेणं का भुवन, या लागी भक्षण रामेण धाडी. आणि याला उठवत असताना राजा रावणाने विचार केला, म्हणला उठल्याबरोबर त्याला खाला लागतय, कमी लागतय का, आखीच लंका खाऊन टाकीते म्हणला. त्याच्यामुळं याच्यासाठी अगोदरच 5, 7, 8 वर्षाचं जेवढं काही राशन होतं ते सगळं कोरोनामध्ये आपल्या सरकारनं दिलं का नाही. 80 कोटी लोकांना राशन फुकट दिलं. पण हे 80 कोटी लोकांपेक्षा दुप्पट राशन एकट्यालाच पाठवू लागला. डोंगराचे गिरीवर स्मर दशशीर, शुधा दुधर कुंभकर्णा. पक्वान्नाचे डोंगर ते डोंगर त्या ठिकाणी, नाना प्रकारचे अन्न वगैरे सर्व त्या ठिकाणी राजा रावणानं तयार केले. तृप्ती नव्हे कुंभकर्णासी, मृग वराह मेंढे महिषासी, रावण धाडी भक्षावयासी, बहु कळपासी असंख्य. अन्न खाऊन याचं तो पोट भरू शकत नाही भरू शकत. कारण राक्षस काही खाते, अन्न माणसं खातात. राक्षस कुत्री, डुकर, उंदर काही खाते, म्हैशी. हे सगळे राजा रावण त्या ठिकाणी बनवू पॅकिंग करून पाठवू लागला. कोटी कोटी घाट तैसेचे अशुद्धाचे गोट, शीघ्रधारी दशकंठ, कुंभकर्णाचे तृप्ती लागी. दारूचे बॅलर पाठवू लागला महाराज, मोठमोठ्या टाक्या भरून, टँकर. 12,000 लिटर, 15,000 लिटर, 1,00,000 लिटर दारू. आता माणसाला लावायला होती, भारी लाव प्याले. असो अशा प्रकारे सोबतच रक्ताचे सुद्धा बॅलर भरून राजा रावण पाठवतोय. समाधान गावया लागी दशान, तांबुलादी सुमन चंदन, धाडिया पण सुखार्थ. आणि एवढं खाल्ल्यानंतर म्हणला आपल्या भावाला पान खायला लागतंय. ते सगळं तांबूळ आदी सुमन वगैरे राजा रावण पाठवतोय. मत्स्य भोजन पान घेऊन या प्रधान, प्रवेश रे कुंभकर्ण भवन, कंपायमान आपली धाके. सगळं राशन घेऊन आलेत, राशन. पण लट कापू लागले. म्हणले राशन तर खातय, पण राशनवाल्याला बी खातय. कुंभकर्ण निद्रा घोरंदार, त्यासी बोधावया निशाचर. मेघ गडगड
नर करती समग्र महानादी आणि कुंभकर्णाला उठवण्यासाठी महानाद करू लागले. कडकड 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 वाजवायचं, धडधड 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 वाजवायचं. हे स्वर आहे का काय महाराज? असुर, त्याचं नावच काय? असुर. जे सदा बेसूर ते असुर. तरी असं बेसूर बरं, पण असुर बरं. ते कवय उठत ठण 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 चालू असते का? असुर आहे. कुंभकर्णाला उठवण्यासाठी प्रयत्न करतात. टाळ टाळ घोळ मृदंग भेरी गिडबिडी वाजती हाती गजरी शंख वाहिले निशाचरी दिदल्या सुरी आरोळ्या. टाळ वाजवू लागले, घोळ वाजवू लागले, मृदंग वाजवू लागले, निशाचर त्या ठिकाणी आरडू लागले मोठमोठ्यानं. कुंभकर्ण्या उठर अंकुशे गज किर किरती दंडे उष्टारडती दीर्घ स्वरे खर भुंकती आश्वहसती समकाळे. अंकुश मारल्याबरोबर त्या ठिकाणी हत्ती चिरकू लागला. गाढवाच्या त्या ठिकाणी ठेका दिल्याबरोबर त्यानं होय 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 करायचं. मोठमोठे आवाज काढून इंद्र कुंभकर्णाला उठवता. कुंभकर्ण निद्रासुर प्रबोध परतो नव्हे. मोठमोठ्यानं राक्षस हाक देतात, पण कुंभकर्ण उठत नाही. असुर कळवळले अत्यंत काष्ट तरटे टोन पेघात एक मुसळवरी घालित एक हानित गदा प्रहारे. असुर भरपूर त्या ठिकाणी त्याच्या शरीरात अडखळले, पिसाळल्यासारखं करू लागले महाराज. हातामध्ये मुसळ होते. एक कुंभकर्णाच्या मारायला सुरुवात केली. कुणी गदा मारतय, कुणी काही मारतय. कुंभकर्णाला उठवण्याचा प्रयत्न करतात. एक हानिती गुळघे कोपर एक त्यावर याती तातडी एक लाताविती त्याचे शरीर एक ते हानिती मुदगर एक ते दुर्दळ देती बुक्या. कुणी कोपऱ्याने मारू लागले, कुणी गुडघ्याने मारू लागले, कुणी बुक्क्याने. राजाचा भाऊ आहे हो, पण लागलं दलिंदर झोपल्यानं त्यारेटी उग धरून त्या ठिकाणी नाना प्रकारच्या लाता घालू लागले, मुदगल मारू लागले, गद्याला गदे मारू लागले. नाना प्रकारचं कृत्य करून उठवतात. एक त्यावर याती तातडी सर्व शक्ती घालती बुडी एक काष्टे घालणी बुडी आपल्या पोडी उचलती. एक म्हणला थांबा रे थांबा थांबा म्हणला, असं वरी उडी मारली, दणकन त्याच्या छातीवर उडी मारली मला. तरी टुपकल ते, पण हे नाही उठलं. एक म्हणला थांबा रे खालून लाकडं घालू म्हणला. सगळ्यांनी असं खालून लाकडं घालायला सुरुवात केली आणि कैचित धरून हलवू लागले. ब्रह्मशापे निद्रा प्रबळ नव्याळू माळ प्रबोध. नाना प्रकारचे हजारो वाद्य वाजू लागले, तरी ब्रह्मशापाच्या परिणामातला राक्षस उठत नाही. प्रबोधन पवे कुंभकर्ण तणे क्षवळ राक्षस गण दीर्घ मुद्गर घेऊन जाण गाय दारुण आणि ती. कुंभकर्ण उठतच नाही. राक्षसांना वैताग आला. मोठमोठ्यानं त्या ठिकाणी मुसळ मुदगल मारतात. कुंभकर्णा निद्रा बारे प्रबोधन दर्या गाते. उरावर मारू लागली, शिरावर मारू लागली, छातीवर जिथं
मारतात पण वाघ उठत नाही. पिशावरती अंथुरणी तैसी राक्षसाची मारणी. कुंभकर्ण ते काही न माने सुखशयनी सुषुप्ते. होय, झोपेमध्ये असताना जर पिस असेल तर बुळबुळते कपड्यामध्ये. माणूस मध्ये जाऊ द्या गडे झोपा, साखर झोप असते. तशा प्रकारे राक्षस कळून कुतून मारू लागले पण वाघ डुलू लागला. एक धोटी धराना सुडती एक केसाते ओढती. एक रागे काने डसती तरी सुषुप्ती बंगेना. एक केस ओढू लागले, एक शिंडी ओढू लागले, एक कानाला असं करकटून चावू लागलं तरी वाघाची झोप जात नाही. 10 सहस्र विख्यात विक्रमे शरीर लोटित. तेने कुंभकर्ण ऐसे होत पोट फुल्या होत सुख निद्रा. 10,000 राक्षस त्या ठिकाणी असं लुटू लागले. आपल्याला जशा गुदगुल्या होतात का तशा प्रकारे राजा रावणाला थोडस डिवचिल्यासारखं होतंय. रावणा सांगती निशाचर प्रयत्न करिता घोरांधर. जागा न होय कुंभकर्ण वीर तेने तसे शिर शोभला. आणि राजा रावणाला जाऊन सांगितलं, येवका म्हणले तुमच्या भावाला चावून बघितलं, उड्या मारून बघितल्या, वाजवून बघितलं, जनावर घालून बघितलं पण जनावर उठना झाले. म्हणल्यास रावणाला राग आला. शरीर दडपिता संभार जागा होईल कुंभकर्ण वीर. गलरी दले सहस्र सहस्रे सहस्र शरीर भारे दडपावया. राजा रावणानं सांगितलं, म्हणला तुमच्या तुडविण्यानं काही होत नाही, मोठमोठे हाती घेऊन त्याला तुडवा. निद्रा प्रबोधनी अति चतुर भरवसियाचे सहस्रवीर. रावणे धाडिले प्रबोध कर देही निरंतर धावावया. झोपेतून उठवण्या बाबतीत त्यांचा कोर्स झालता बर का, 1000 लोकांचा. आता हे दलिंद राक्षस पिऊन पडणार, हे उठवायचं म्हणजे त्याच्यात PhD केलेले लोक होते. 1000 अंगावरून कसं पळावं म्हणजे चेव येईल अशा प्रकारच्या 1000 लोकांनी म्हणला इकडे या, तुम्हाला शिकिलंय का नाही, आता जायचं आणि माझ्या भावाला उठवायचं. धावता प्रबोधन होय कुंभकेता. या काकुलती लंका नाथा होय धाडता गजासी. होय, एवढा बलशाली वीर यांच्याकडे असताना झोपेतून उठवेपर्यंत शत्रू यायचं गाव मारून टाकली का नाही. म्हणून रावणानं आधीच विचार केला. झोपेतून उठवण्याचा सुद्धा सिलेबस होता, त्याचे एक विद्यापीठ होत. कारण आता बी राक्षसाचे विद्यापीठ असते. अख्ख्या देशात चांगले विद्यापीठ असताना सुद्धा राक्षसाचे बॉम्ब फोडायचे विद्यापीठ भारतात आहेत बरं का. ते बॉम्ब फोडायचं शिकविते. त्या विद्यापीठाच्या आसपास गेलं तरी पोलिसांनी मारते. तशा प्रकारचा झोपेतून उठवायचा एक कोर्स होता. त्याच्यात शिकलेल्या राक्षसांना बोलविलं. ते असं दन 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 पाया आपटीत फिरू लागले, तिकडून दन 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 पाया आपटीत येऊ लागले तरी पठ्या उठत नाही. कुंजराणी निशाचर धावता कुंभकर्ण शरीर. तेथे झाले चरित्र अति विचित्र ते ऐका. हत्तीवर बसून त्या ठिकाणी राक्षस पळू लागले. तिथं काय झालं ऐका. गजारपले महावता सहित उदय अस्तन कळे चेत ब्रह्मत्व घोर वने. कुंभकर्णाच्या केसामध्ये हत्ती अडकले. केस केसावर झापले गेले, मध्ये अंधार पडला आणि आता हत्ती हत्तीला धडका होऊन आदळू लागले. पुढीला मागीला देखती मागीला पुढीला न दिसती. रोमा माझी हत्ती भरांती परिभ्रमती आवासवा. पुढच्याला मागचा दिसत नाही, मागच्याला
अंधारामध्ये पट्टे फसले. पुढे मार्ग दिसे स्पष्ट मार्ग परता भयानक कळे गवाट महावतेसी गजगट पावती कष्ट चालता. पुढं जाता येत नाही, माग जाता येत नाही, कारण कुठं जावं ती काही नॅशनल हायवे आहे का महाराज. वरी बसलेला महावात आणि हत्ती म्हणले आपलं काम झालं. कीर्ती महावते हाका देती धावण्या कोणी ते न पोती वरी ब्रह्मत्याती दुखी. अंगावरून पळण्यात ज्याचं शिक्षण झालं ते आणि त्याच्या हातीनं चिरकायचं, यानं वरच्यानं ठण 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 बोंबलायचं. म्हणला कुणीतरी यार सोडवा फसलाव तरी कुंभकर्ण हालत नाही. न धरत न सावरत बुडाले नाभी महागर्त गज पडिले असंख्यात त्यासी प्राणांत तेथेच. न धरत न सावरत हत्ती पळत 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 त्याच्या बिबीत पडले महाराज. बिबी म्हणजे हिरीसारखी असते. ऐ मध्ये एक हत्ती पडला की दुसरा तिसरा चौथा हजारो हत्ती त्याच्या बेबी मध्ये आपटले. म्हणती मर्दनाती चतुरी नीर सूर्या आणि ती तोंडावरी महामारी असंख्य. हत्ती त्या ठिकाणी चालू लागले महाराज. मनती मर्दन अति चतुरी. याच्या तोंडावर हाणार म्हणले, याच्या तोंडावर हाणार. नाना प्रकारचे शस्त्र घेऊन उठवण्याचा प्रयत्न करतात. सैन्य देता हाक परता बयान झाले मुख निर्बुजवणे हाका एकाएक गजन शेख निमाले. असंख्य अशा प्रकारचे हत्ती आंडू लागले. वरचे महावात आरडतात, पण भीतीनं त्या ठिकाणी माग पुढे येता येत नाही. घाबरून मेले. असंख्य गजा झाली बोरी तरी जागा नव्हे विवरी निशाचर्या कांत. कुंभकर्णाच्या अंगावर त्या ठिकाणी असंख्य राक्षसांची बोहरी झाली. वाघ उठत नाही. सहस्रवीर व बळे करी ओळंगले त्याच्या अंगावरी अवघे येता उरावरी लोमा माझारी अडकले. हे ट्रेनिंग घेतलेले जे 1000 जण होते ना कुंभकर्णाच्या उरावर आले. डायरेक्ट तिथं उरावर. आता छातीवर केस जास्त असते, पक्के अडकले महाराज. ते शेंबडात मासे अडकले. बसले अडकून गुताडा झाला. राक्षसांना काही कळत नाही. पूर्व पश्चिम ते कोण ना कळे उत्तर दक्षिण पुढारा के उते गमन पुनरागमन लक्षेना. त्या ठिकाणी पश्चिम कोणते, उत्तर कोणते, दक्षिण कोणते, खाली कुठं आहे, वरी कुठं आहे, काहीच कळत नाही. गावती निशाचरी पडले दोही काखे माझा रे काकवळा पय भितरी राक्षसारी निमाया. अनेक राक्षस छातीवरून पळता 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 इकडे काकत आले. काकच्या केसात दन दन पडले. आता त्यांचं काय होतंय. एक समुख हृदयावरी पडले श्वासे श्वास यंत्री येत जात नासारंध्री वायुचक्री विगुंतले. काही जण त्या ठिकाणी इथं छातीवर पडले, इथं खाली उरावर, हे इथल्या उरावतल्या खड्ड्यामध्ये अडकले. काही जण जे वरी होते का नाही, आता इथून नाकाचा श्वास घेतल्यानंतर आपल्या छातीवरून पुढे जात असतो, त्या वाऱ्यामध्ये अडकले. हे ठो दिशी उडायचा. धनकन पुढे आपल्याला की लगेच कुंभकर्णानं श्वास घेतला की त्याच्या नाकात याचा.
अशा प्रकारे हजारो वीरांची फजिती सुरू आहे. ऐसे शिनता राक्षस गण जागा नव्हे कुंभकर्ण. वा मग उपाव मांडला कोण सूक्ष्म सान तो ऐका. अशा प्रकारे राक्षसगण शिनले, परंतु उपाय चलत नाही. मग सूक्ष्म उपायाकडे यावं लागतं. मोठे उपाय चलत नाही, त्यावेळेस सूक्ष्म उपायाकडे यावं लागतं. काय करतात, कशा प्रकारे करतात ऐकूया. कुंभकर्ण प्रबोधार्थ मांडले श्रेयाचा गीत. त्याही गीताचा वृत्तांत सावचित्त अवधारा. सामर्थ्याचा उपयोग जिथं होत नाही तिथं राक्षस म्हणले. आता स्त्रीच्या आवाजाची ताकद भयंकर आहे. स्त्रीच्या आवाजाची कसल्याही पुरुषाला प्रबोध होतो आणि त्याचं चित्त काम आकर्षणाच्या माध्यमातून सज्ञानबद्ध होत. ही स्त्रीच्या आवाजाची खासियत आहे. त्याच्यामुळे त्याला उठवण्यासाठी स्त्रीच्या आवाजाचा वापर त्या ठिकाणी राक्षस करू लागले. कुंभकर्ण प्रबोधना करावया संगीत गायना. नागकन्या गंधर्व कन्या राजकन्या नविदा. कुंभकर्णाला प्रबोध करण्यासाठी, झोपेतून उठवण्यासाठी राजा रावणानं त्या ठिकाणी संगीत गायनामध्ये तज्ञ असणाऱ्या नागकन्या असतील त्यांना बोलवलेलं आहे. कुंभकर्ण मंदिरा माझारी त्वरे करी अनवीना. गंधर्वाच्या मुली असतील, खेचरी असतील, किन्नर नावाची एक जात आहे जी गायन करण्यामध्ये प्रवीण असते. अशा सर्वांना ज्यांना गायन करता येतं त्या सर्वांना रावणानं बोलवलं. अलंकार हेम भूमिका हेम मंदिर. तेथे पौढला निशाचर घोरंबर गर्जत. अतिशय सुंदर श्रृंगार करून त्या ठिकाणी कन्या आलेल्या आहेत. आता गायनाचा कार्यक्रम सुगंधाच्या ठिकाणी असते, पण पहिल्यांदाच राक्षसाच्या इथं होता महाराज. हे घाण सुटलेली कुंभकर्णाची आणि त्या ठिकाणी या सुंदर मुली गायनासाठी बोलवल्या. घोरा पुढे श्री गायन होणी गेले तुळा समान. ते देखोणी दशानन उपाव आन आरंभी. राजा रावणानं त्या मुलींना सांगितलं गायन करा, गायन. त्यांनी सुरुवात केली महाराज. सारे गम यानं सुरू केलेला घर. काय आवाज येईल याच्या पुढं, त्यांचा आवाजच चलना. त्यावेळेस राजा रावण म्हणला काहीतरी माईक सिस्टम वाढवावं लागते. धृताची रंभा मेनका नारायण दत्त उर्वशी देखा. तिशी मुख्यत्व देखो देऊन देखा अष्टनायिका निद्या. घृताची रंभा नायिका, रंभा नावाची जी काही अप्सरा जिला अष्टनायिकत्वातलं मुख्यत्व दिलं आणि तिला गायनामधलं वरदान आहे, त्याच्यामुळं वरददत्त गायन जर आरंभ केलं तर याच्या घुरण्याच्या प्रभावाला ते मारक ठरेल आणि प्रबोध करण्यामध्ये कार्य करेल. याचा विचार करून राजा रावणानं रंभेला बोलवलं. सांगे दशानन तुम्ही प्रबोधावा कुंभकर्ण. नाही तरी नाक छाछे दिन त्यावरी दंडीन खरा रोही. आणि त्या अष्टनायिकांना बोलवलं. रावणानं म्हणला हो का त्याला उठवायचं. त्याला जर नाही उठवलं
तुमचे नाकच कापतो म्हणला. किती सुंदर आहे. आणि त्यांना म्हणू लागला तुमचे नाक कापतो, कारण राक्षस आहे. आपल्याकडचे माणसं काय म्हणतो, तुम्हाला बक्षीस देतो, पण राक्षस म्हणला तुमचे नाकच कापितो बघा. आणि जर ते नाही उठला तर नाक कापून गाढवावर वरात काढतो, अशा प्रकारची धमकी देतोय. रावणाचे वचन अप्सरा झाला कंपायमानी, कुंभकर्णाचे भवन गेल्या ठाकून प्रबोधान. राजा रावणाचं अशा प्रकारचं बोलणं ऐकल्यानंतर घाबरल्या. पण रावणाच्या पुढे इलाज काय होय. गाढव कारभारी असला की त्याचे पाय धरावे लागते. राजा रावणाचा शब्द हो बोलल्या आणि राक्षस कुंभकर्णाच्या तिथं आल्या. सज्जोनी विना श्रुती सन्नाध रागानुरागी साधिला नाद, गात विविध बोध प्रबंध नवी प्रबोध कुंभकर्णा. सुंदर अशा प्रकारचा विणा लावलेला आहे, टाळ आहे, मृदंग आहे, नाना प्रकारच्या शंख भेरी कोहळा आहेत. सुंदर राग म्हणायला सुरुवात केली. या अलंकारात त्या व्रतामध्ये त्या अक्षरगण व्रत असेल वगैरे वगैरे जेवढे काही छंद असतात त्यातलं काही फारसं कळत नाही आपल्याला, परंतु त्या सर्व गोष्टींचा अवलंब करून प्रबोध करण्याचा प्रयत्न करतात. पण राक्षसाला कुठं प्रबोध होणार आहे. राक्षस जागा होत नाही. घाबरल्या. घोरे दारुणाच्या पुढे कळा विचित्र गायन, अवघे गेले हरपून जीवी भानू पुढे खद्दोत. कुंभकर्णाच्या गायनापुढे यांचं सगळं हरपून गेलं महाराज. जशा प्रकारे सूर्याच्या पुढे खद्योत चालू शकत नाही, तसं त्याच्या घोरण्यापुढे यांचा स्वर लागतच नाही. सकळा कळा झाली क्षीण प्रबोधन परे कुंभकर्ण, तेने घृताची रंभा मेनका जाण, अति उद्विग्न भयभीत. अतिशय प्रयत्न केल्यानंतर सुद्धा परिणाम होत नाही. आणि हे नाही उठलं तर रावण नाक होत नाही. काय करावं लागेल म्हणल्या माय. चांगलं वाजवून पोट भरीत होता, हे कुठून गाठ पडलं असेल असली अवदसा. चांगला धंदा करणार अवघडच आहे की. आम्हाला कुठे कीर्तनात बोलत होते म्हणल्या, पाया पडून दक्षिणा देत होती, हे नाक कापितो म्हणाले. आता काय करावं लागेल माय. म्हणून संकटात पडल्या. कुंभकर्ण स्त्री देहासी विटंब, रावण छेदीन नाक कान, खरा रोहन अपमान. त्यांना वाटू लागला आपला स्त्रीचा देह आहे. होय, स्त्रीच्या देहात मुख्यत्व कशाला, सौंदर्य आला. आणि सौंदर्यातलं श्रेष्ठत्व नाकामुळं. आणि त्याच नाकाला कापितो म्हणलंय गदड माय. काय करू. ऐसे देखोनिया विघ्न उर्वशी झाली सावधान, निजात्म मूळ जो नारायण, वा, त्याचे स्तमन आदरीने. अशा प्रकारचा विचार केला, भयंकर अशा प्रकारचं विघ्न पाहिलं. आणि पडता जड भारी, दाशी आठवावा हरी. कारण सूर लावणारे रामाच्या जातीचे, आणि रामाच्या जातीच्यांनी शेवटी कुणाकडे जातीवर यावं. प्रभूचं वर्णन करायला सुरुवात केली, प्रभूचं चिंतन करायला सुरुवात केली. निजात्ममूळ सर्व जगामध्ये आत्म्यात व्यापलेला विश्वात्मक असणाऱ्या परमात्मा. मग कुंभकर्णात कोण आहे? तोच आहे ना. सर्व बद्धतेला प्रबोध करणाऱ्या प्रभूचं गायन त्यांनी करायला सुरुवात केली.
नारायण निज शक्ती कृपेने धारिली स्वर्गाप्रती तीच नारायणाची स्तुती अनुतापव्रती अनुवादी. नारायणी शक्तीनं उर्वशी त्या ठिकाणी स्वर्गाला पाठवलेली होती आणि त्याच नारायणी शक्तीच्या कृपेनं आता ती भगवान नारायणाची अनुताप वृत्तीनं स्तुती करतीये. भूतात्मा परात्पर तुझे सत्ता प्राण प्रचार निमेषो निमेषा व्यापार तुझे निसाचार चालतो. हे भगवंता, भूतामध्ये असणारा भूतात्म्याच्या स्वरूपातील तुम्ही परात्पर परमात्मा आहात आणि या सबंध सृष्टीमध्ये निमेष निमेष व्यापार होय. सिरंगा वाचून अणू सुद्धा नाहीये. या कणकणामध्ये व्याप्त असणाऱ्या परात्पर परमात्मा प्रभू म्हणून त्या ठिकाणी भगवंताची स्तुती मांडते. भूती भूतात्मा तो वेदोक्त भूतास भाय तू भगवंत तुझे निभूते विधियुक्त सदा वर्तत निज कर्मी. किती सुंदर वर्णन करतायत. भूती भूतात्मा तो वेदोक्त. भूतांमध्ये भूत आत्मा स्वरूपात परमात्मा नांदतो हे वेदांनी उक्त केलेलं आहे, वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे. पण एवढंच सत्य आहे का? नाही. भूतांच्या सबाह्य तुम्ही आहात म्हणून आत हरी बाहेर आहे. सगळीकडेच तुम्ही परमात्मा आहात म्हणून सांगताय तुझे भूते विधियुक्त. तुमच्यामुळं भूत विधियुक्त वागतात. सकाळी उठल्यानंतर तोंड धुतेत, बाहेर जाऊन येते, जेवण करतेत, झोपतेत, उठतेत, बसतेत, पळतेत, नाचतेत, खेळतेत, हसतेत, रडतेत. हे सगळं कुणामुळे आहे? होय, ज्या दिवशी त्यातला राम निघून जातो त्या दिवशी उठत आहे का, खेळत आहे का, नाचत आहे का, रडत आहे का, बोलत आहे का, हसत आहे का? काहीच नाही. त्यामुळे सर्व सत्ताधीश असणाऱ्या परमात्मा सदा वर्तत निज कर्मी. भूतांना निज कर्मामध्ये वर्तन करायला लावणाऱ्या स्वधर्म रूपी परमात्म्या तुम्हाला वंदन. भगवंता, तुम्ही मनाची उन्मळी अवस्था आहात. तुम्ही त्या ठिकाणी बुद्धीचे बुद्धी धन म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं वैभव म्हणजे तुम्ही आहात. त्याच्यामुळे बुद्धी ज्याला चांगली आहे तोच भजन करतो. बाकीचे दरिद्र भजन करत नाहीत. म्हणून सांगतात तू अभिमानी निराभिमान. अभिमानी व्यक्तीतल्या निराभिमानी स्थितीत तुम्ही असतात. म्हणून अभिमानी स्थिती हे अहंकारी रावणाचं लक्षण. पण ते सुद्धा अधिष्ठान राम असल्यामुळेच अभिमान येतो. का मेलेल्याला अभिमान येते का? म्हणजे राम स्वरूप असलेल्या स्थितीतच अभिमानाचं अवडंबर उभं राहतं. तुम्ही चित्तामध्ये चिंतनाच्या माध्यमात आहात. असे चिंतनीय तुम्ही परमात्मा आहात. अशा प्रकारचं वर्णन त्या अप्सरा करतायत. तू प्राणाचा निज प्राण तू जीवाचा जीवापण प्रबोधावया कुंभकर्ण कृपा संपूर्ण करावी. तुम्ही प्राणाचे निज प्राण आहात. तुम्ही सर्व व्यापक आहात. त्यामुळे तुम्ही काय करा, देवा गाढवाची गाठ पडली सोडवा, काही बी करा, सोडवा.
अशा प्रकारे त्या ठिकाणी विनंती करतात. कुंभकर्ण निवारावे माझे विघ्नायसे ऐकता विज्ञापन श्रीनारायण तुष्टला. कुंभकर्णाचा प्रबोध करण्यासाठी आमच्यावर उपकार करा म्हटल्यानंतर होय जाकी रही भावना जैसी रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी प्रसन्न झाले. कारण रामाला बी गरज होती. काम कुणाचं याला उठविल्यास मारायचंय ना. मग रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले आणि काय कृपा करता. अंतर्यामी श्री नारायण ऐकता उर्वशी गाई. चेतवी असुराचा प्राण चेतना संपूर्ण चेतविली. स्वतः नारायण त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि भगवंतानं चेतना चेतवली. कारण ते चैतन्य घन आहेत आणि असुर आता उठायला लागला. किती मारल्यास उठला नाही उठला. कारण मेलेलं मडय रामचंद्र प्रभूंचा प्रबोध नाही. तो मृत जीव जिवंत जाळला तरी रडतो का. तसं अनेकांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा कुंभकर्ण उठला नाही. मग उठवणारा कोण आहे. नारायण आहे. उठवणारा राम आहे. मग मारणारा कोण आहे. राम आहे. आणि जगवणारा कोण आहे. राम आहे. मग आपलं काय काम आहे. आपलं एकच काम आहे. जय जय राम कृष्ण हरी. तेवढंच करावं बाबांनो. अशा प्रकारे सांगतात. गरजत धामे प्राण तो अंतर्यामी हृदय आणून आपण दशधा संपूर्ण स्थापिला. घर घर गुरु लागलं महाराज. त्याचे 5 प्राण 10 ठिकाणी विभागले होते. 10 दिशेला त्याचा जीव होता. ती एकत्र करणं काय जोक होता काय. तो दशधा स्थापन केला. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियावरती प्राण स्थापन केला आणि कुंभकर्णाला प्रभू प्रबोध करता. विचार प्रयुक्ती चेतनाचे चित्शक्ती तिने चेतविल्या इंद्रिय वृत्ती देह स्फूर्ती आठवली. प्राण परिचार प्रयुक्ती होय. प्राण शक्ती परिचारिली इंद्रिया पाठवता झाली आणि झापडी उघडली नेत्रांची. तशा प्रकारे कारण तिथं समाधीत गेलते भरत आणि हनुमानजी महाराज. इथं झोपीत होतं महाराज. याला प्राणशक्ती परिचारण झाले. इंद्रियावरती पाठवता झाले. इंद्रियावर आत्म्याची सत्ता आली होतीच. परंतु सुसुप्ती अवस्थेतली सत्ता जागृत अवस्थेत परिवर्तित झाली आणि कुंभकर्णाला देहस्फूर्ती आठवली. देहस्फूर्तीचे कमाने उघडली नेत्रांची कमानी. श्रवणाचे टाळे उघडे वाचा निवाडे वदे स्पष्ट. देहाच्या स्फूर्तीनं डोळ्याची कवाड उघडली. असं बघू लागलं महाराज. असं जांभळी दिली त्यानं आणि मग बोलायला सुरुवात केली. प्राण परिचारिता घाणी सावधानता सकळ करणी. बुद्धी बोधव्य बोधोनी संकल्पमणी चेतविले. होय. संकल्प शक्ती आली. ही लक्ष्मण शक्तीतल्या ओव्या आणि ह्या ओव्या सारख्याच आहेत. हनुमंताला समाधीतून उठल्यानंतर तशी अवस्था झाली. बुद्धीवर बोध आला. प्राण परिचारिता घ्राणी
सावधानता सकळ करणी. नाकावर प्राण आल्यानंतर सर्व करणी म्हणजे कर्म, कर्ता कर्म आणि करण म्हणजे कर्म करण्याबद्दलची जागृत अवस्था आली. देह अवस्थेवर तो जागा झाला आणि जीवदशेच्या माध्यमातून जी काही संकल्प असतात, संकल्प म्हणजे शरीरावर झालेल्या संस्कारातून वैचारिक प्रतिबद्धता जी निर्माण झाली ती संकल्प शक्ती जागृत झाले आणि त्या संकल्प शक्तीनं विचार करायला, बोलायला, याबद्दलच्या कर्मामध्ये तो प्रयुक्त झाला. एक निशंक सुंदरा चंदन चर्चिती निशाचरा, एक घालिती विंझण वारा, एकी राक्षंदा थापटी. काम लागले गदळ महाराज. कारण राज्य कुणाचं आहे? रावणाचं, गधड्याचं राज्य. चंदन लावावा पंढरपूरच्या पांडुरंगाला. इथं हेली काय काम आहे? याला तर म्हणतात ना बृहस्पतीला गाढवाचं काम. कारण बुद्धीनं पांडुरंगाची पूजा करावी, राक्षसाला चंदन लावावा. आज आपलं बी तसंच आहे हो. कसल्याही गधड्याची सेवा करण्यात वेळ चाललाय, पांडुरंगाची सेवेला वेळच मिळणार. माणसं हात जुडू जुडू म्हणाले आम्हाला सेवेची संधी द्या. गधड्या पारावर जाई की तू तू पांडुरंगाची सेवा कर की. पण बुद्धी जर अहंकाराच्या रावणाच्या ताब्यात असेल तर सेवा गाढवाची करावी लागते. बुद्धी जर साधू संतांच्या संस्काराच्या ताब्यात असेल तर पांडुरंगाच्या सेवेची संधी मिळते. इथं एवढ्या सुंदर बाया होत्या महाराज, एवढ्या सुंदर होत्या. पण 6 महिन्यापासून पारसं असलेलं 500-500 किलोमीटर ज्याच्या अंगाचा वास येतोय त्याला चंदन लावू लागल्या, त्याच्या अंगाला त्या ठिकाणी मोगरा लावू लागल्या. पाप कपाळामध्ये होत, पैशासाठी काही करू लागले. हा गीत वाद्य स्वर सुस्वर प्रमदा गायनाती मधुर, ऐकोणी उठला निशाचर अति दुधर भयानक. प्रमदांचं सुस्वर अशा प्रकारचं गायन असेल, सुंदर अशा प्रकारे चंदनाचा सुगंधी वास असेल, याच्यामुळं भयानक असणारा राक्षस त्या ठिकाणी उठला. भयानक दृष्टी कळिकाळ चळी कापे पोटी, प्रमदा पळाल्या उठा उठी, सैन्य 12 वाटी पळाली. उठल्या बरोबर भ्यासूर मोठं मोठं दलिंदर जनावर होतं महाराज. एवढा वेळ चंदन लावणाऱ्या गायन करणाऱ्या होत्या, भ्यायला लागले, पळायला लाग. कुणाला उठवायला पळायलाच काय? उठवायला कुणाला जावं महाराज? वेगी उठवा घननी. तो पांडुरंग उठवावा सकाळी सकाळी जाऊन काकड्याच्या माध्यमातून. मग तो जगाला आनंद देत असतो. परंतु ह्याने उठविलं कोणाला? राक्षसाला. आता 12ने लंकेचं राशन खाणार आहे. पण त्याने विचार केला पहिला नंबर आपला लागू नये. जे पळाल्या का नाही डायरेक्ट रावणाच्या मंदिरापाशी अशा प्रकारे सांगतात. जांभया देवता निशाचर जैसे उघडले पाताळ, तैसी मुख पसरिले दुधराती उग्र भयानक. त्यानं मोठ्या कडकड 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 कड जांभळी दिली महाराज. पाताळाचं तोंड उघडावं अशा प्रकारे राक्षसाचं वर्णन करता. कलाडी जिव्हा लखलखीत तांबडी, कराळ विक्राळ दाढांची जोडी, प्रळयाग्नी पाडी सतेज दृष्टी. लालबुंद अशा प्रकारचं तोंड आहे. त्याच्यामुळे मध्ये लालबुंद लळ 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 करणारी जीभ आहे. मोठमोठे पर्वत उभे करावेत, हिरवे गार दात होते महाराज त्याचे दोन्हीकडून. आणि अशा प्रकारचा राक्षस जांभळ्या देऊ लागला. भयानक रूप
भयानक दृष्टी भयानक सर्वांगाची पुष्टी परम भयानक उठिला सृष्टी कापती पोटी सुरसिद्ध भयानक अशा प्रकारचं तोंड असलेला सूरसिद्ध देवलोक सुद्धा लट 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 कापतील अशा प्रकारचा दुष्ट दुर्धर राक्षस आहे. कुंभकर्णा राक्षस सांगो येती रावणा प्रवेशो निलंका भवना सभास्थाना ते आले. राक्षस नाचत 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 रावणाकडे आले. रावणाला सांगितलं कुंभकर्णाला उठवलं. दशानन दूत घालिती लोटांगण प्रबोध पावला कुंभकर्ण कर जोडून सांगती. सिंहासनावर बसलेल्या रावणाला सगळेजण हात जोडून कुंभकर्ण उठला म्हणून सांगतात. चमत्कार विनाश चोणी सुस्वर प्रबोधिला निशाचर महावीर कुंभकर्ण. उर्वशींनी चमत्कार केला सुंदर विणा लावला आणि भयंकर राक्षस उठवला. सांगे दुतापाशी परमक्षुधा कुंभकर्णाशी तृप्ती भोजन देवण त्यासी मज पासी मग अनावा. रावणाने दूतांना सांगितलं माझ्या भावाला उठल्या उठल्या खायला लागते म्हणला लवकर सगळं राशन पार्सल करा. शीघ्रेण पव्यान्न हार पुढे पाठविला फलहार मेशवर हा जम्मूक उष्ट कळपापार गिळीत. लवकरात लवकर अन्न पोहोचायचं नाही तोपर्यंत हाती घोडे उंट डुकर कुत्रे मांजरा सगळं पाटील. हे नाश्ता आहे बरं कुंभकर्णाचा. डायरेक्ट तोंडामध्ये अशी शिडी लावलेली होती. हे उचलायची की 10 50 100 200 हाती त्याच्या तोंडावर टाकायची. केवढं मोठं जनावर असं. आज बी राक्षस थाटामध्ये जनावर कापी देत. सण म्हणून नये कपडे घालते तर जनावर कापी देत. आवला दिसत असले. हा मेंढरे घालता मुखात कान वाटे काना वाटे निगती निमत एकती गेली उस्फुसित तिने सिंकत सटा सटा. मग मेंढर घातले मला तोंडाची. मेंढर इच्छित निघाले कानातून काही निघाले नाकात. हे नाकातलं जाऊन शेंबडात अडकलं. कुंभकर्ण सट 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 खालचे जे काही 100-500 हाती होते ना ह्याच्या शिकण्यात गेले बुजून. शेंबडाच्या मेळक्यात राक्षस दळपती असंख्यात रावणाचे सभेत शेंबूड पर्वत विरावरी. कुंभकर्णानं ठस ठस ठीक शिकायला सुरुवात केली महाराज. नाकात बकर गेलं. त्याने शिकायला सुरुवात केली. जवळ होते त्या राक्षसाच्या अंगावर शेंबूड पडला. ती शेंबडातून पळू लागली महाराज. हे शेंबडाचे लोळ घेऊन घेऊन जळणाऱ्याच्या अंगावर जसं जळणाचे लोळ असतात आगीचे तशा प्रकारे शेंबडाच्या लोळातून का पळू नये तर दुसरा जर लोळ आला तर विषय संपला. तशामुळे राक्षसाची रावणाची सगळी जी संसद होती का शेंबूडमय झाली. अशा प्रकारे सांगतात. कर्णाच्या शेंबुडात सभा झाली सचेल स्नात तरी तो नव्हे तृप्त मृगे भक्षित चितळेसी. कुंभकर्णाच्या शेंबडानं सगळी लंका भरली महाराज. सगळे खासदार शेंबडात बुडू आणले. आपले गंगेत पुढे राक्षस बेजार आणि कुंभकर्णाचा नाश्ता सुद्धा झाला नाही. पुन्हा हजारो हरण चितळे कोले सगळे पाठवले असं सांगतात. तरी घशात आवडत जात बरागिरी ओरडत रान म्हैसे घशात झुंजत खडके देत कळपागिरी. मोठमोठ्याने डुकर करू लागले महाराज.
डुकर घाशात अडकली, एकूण एकाला धडका देऊ लागले, रान म्हशीच्या धडका याच्या घशामध्ये लागल्या. अशा प्रकारचा भयंकर राक्षस फराळ करू लागला. सापडल्या हातातळी ध्वजा पताका महावते शिगली. रावण शंकला ते काळी करील होळी लंकेची. हस्ती सापडल्या हातातळी. म्हणला याच्या जर हाताला लंका सापडली, जागेवर उठण्याच्या आधी जर याची सोय झाली तर बरे. गावात जर घुसलं तर घरासहित सगळं खाऊन टाकीतय, याची चिंता राजा रावणाला वाटते. सांगती दूत भेटीसी वाट पाहत, लंकेश भेटीसी वाट पाहत. ज्येष्ठाज्ञा मानवी समर्थ उठिला त्वरित कुंभकर्ण. मोठमोठ्यानं अनाउन्सिंग करू सांगू लागले, कुंभकर्ण महाराज, तुमचा मोठा भाऊ तुम्हाला बोलवालाय, तुमचा आपणा भाई बोला आहे म्हणला. राक्षस भावाचा ऐकत एवढं दारू प्यानार माजलेलं राक्षस उठलं. आमच्यात भावाचा ऐकत नाही का? आमच्याला आमच्या धर्मात देवाला मानायची लाज वाटत आहे. ज्या ठिकाणी आस्थेचा सन्मान नसतो त्या ठिकाणी माणसं एकमेकांचा सन्मान करत. ही राक्षसाची नीच आस्था होती, पण तो त्याच्या पद्धतीत त्याचं पालन करणारा होता. त्याच्यामुळे जनावर खायचे सोडले, मोठ्यानं बोलवलंय म्हणल्या बरोबर उठला. मकर्ण सभे अत्युग्र सर्वार्थी गमे क्रूर. भ्रातृज्ञेचा किंकर मानी उक्त सर्वस्वे. कुंभकर्ण सभेमध्ये अति उग्र दिसणारा भासणारा होता, परंतु भ्रातृ आज्ञेचा किंकर. भावाचा शब्द आल्याबरोबर लक्कन कर्ण उठला आणि निघाला. मुख प्राचाळिता तेथ गुरुळी सवे शतानुशत. राक्षस वाहू वाहून जात चळी कापत सेवक. राजा रावणाचा भाऊ उठला आणि उठल्याबरोबर चूळणा करायला लागला महाराज. त्यानं चुळीत घेतली दारू एवढी मोठी, चुळकून केली. 200 राक्षस गेले वाहून. डायरेक्ट गंगेत त्याच्या तिकडे पूर आला. अशा प्रकारे सांगतात, गुरणीच्या पुरात तारून घालून वीर काढी. अमित बुडाले जेथीचे तेथ आणि असंख्यात लावून कासे. त्याच्या गुळणीच्या पुरामध्ये शेकडो राक्षस वाहून गेले महाराज. त्यांनी लगेच रेस्क्यू फोर्स बोलविला, दोऱ्या टाकल्या, त्याच्यामध्ये राक्षस बांधू बांधू, ओढू ओढू, कणू कणू, कुतू कुतू गुळणीच्या पाण्यातून राक्षस वाचवले. ही केवढा कुंभकर्ण असतो विचार करा. एवढ्या कुंभकर्णाच्या अंगावर वानर जाणारे, वानर किती बलवान असतील, थोडासा विचार केला पाहिजे असं सांगतात. पशु भक्षिता संख्यात कुंभकर्ण झाला तृषित. मध्याचे पटमित मुखीरीच बीता ती त्वरा. असंख्यात अशा प्रकारचे पक्षी भक्ष केले. कुंभकर्णाने अनेकांना खाल्लं. दारूचे गडगड 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 पिऊ लागले. मुखीरीच विता सहस्र घाट त्यांचा हो एक घोट कंठ वाजे घडघडाट हृदय स्फोट. राक्षसां मुखामध्ये अनेक गागरी आहेत महाराज. घड 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 वाजलं. लंकेमध्ये भूकंप आला. आवाजाने लोक मरू लागले. संध्या पिता तरी असंख्य पद्मांना परवणी लाग वेगे रावण धाणी. राक्षस कोणी धावत. म्हणले दारू प्याले तवर मटणात. होय काय राव, अनेक प्रकारचं राशन पक्वान्न त्याला आणून ठेवू लागले. पुराणाचे गिरीवर शिगाला निशाचर स्मैर चिती पर्वताकार तैसे डोंगर.
पद्मांडांचे मोठमोठ्या पर्वत एवढा डोंगर त्या ठिकाणी आणून अन्नाचे उभे केले. राजा रावणानं राशन संपोस तर खाऊ देऊ लागला. बाप कुंभकर्णाची थोरी एकाची घासे गटका करी तृप्ती दिसेना पुढारी निशाचरी एकांत. डोंगरा एवढा अन्नाची पर्वत होती, एकाच घासात उचलायचा कार्यक्रम खतम. राक्षस आणून परेशान हे खाऊन पार करतोय. पुरे कुंभकर्णा धाक राक्षसानी रावणा बुद्धी आठवली दशानना मांस भोजना उपपादी. अन्न खाऊन याचं पोट भरत नाही रावणाला कळालं. मग पुन्हा मांसाचा इंतजाम. क्षुधेने मुखाती विस्तीर्णा रक्त जीवा रक्त नयन तृप्तीन पवे कुंभकर्ण धाडी रावण मांसाहारे. क्षुधेनं त्याचं त्या ठिकाणी विवळ झालेला कुंभकर्ण होता. थोडस एखादी वेळेस हिंदी शब्द आला तर माफ करत जावा, येत नाही तसं सहसा, पण इंतजाम चुकीनं गेला. ग्रंथकर्ते सांगतायत विस्तीर्ण आरक्त जीवा असणारा तो कुंभकर्ण त्या ठिकाणी क्षुधेनं तृप्त आहे. मांस पाकाती चोखट मैरेक मध्ये श्रेष्ठ मद्याचे कोटन कोटी कोटी घट धाडी दशकंठ आहारार्थ. बॉक्सवर बॉक्स होते उदिशीचे, नाना प्रकारचे ब्रँड सगळे रावणानं पाठवले. कुंभकर्णाची मजा आहे. सुखी भावा कुंभकर्ण उत्तम पदार्थ रावण स्वयधाडी साक्षे कुंभहर्ष संपूर्ण स्वामयां. कुंभकर्ण सुखी झाला पाहिजे, कारण पुन्हा असलं राशन उडवायची गरज पडणार नाही. पडणार ती शेवटचं जेवाले म्हणला. माझ्या भावाला खुश कर नाही, काहीच कमी पडलं नाही पाहिजे अशा प्रकारे बोलतोय. मांस मध्याचे पैघट कुंभकर्ण केले गट तरी सुधे चालवलं वाट साठी घोट मटमटा. मांस खाऊ लागलं महाराज. मांस मट 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 चाटू लागलं, पुसू लागलं, खाऊ लागलं. व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे होतो. विचित्र असणारा राक्षस भयंकर दिसतोय. त्यासी सांगे स्वयं ठेसले वाणे भक्षोणी श्रीराम लक्ष्मण तृप्ती संपूर्ण पावसी. रावणाने विचार केला, म्हणला याला खाऊ घालीत बसल्यास दुसऱ्या 2 लंका खाल्या तरी एक बसत नाही, खातयच. त्याला सांगितलं लय वानर आले, राम लक्ष्मण तेही खाऊन बाकीचे भाग अशा प्रकारे बोलतोय. मद्यपान साक्षेप करवी रामे तृप्ती पावून आपण कुंभकर्ण डुल्लत. दारू पाजाय कमी करण्या गेला, खायला माग पुढं पण दारूला कमी नाही का. दारू पेल्याशिवाय रामाच्या विरोधात उभं राहत. आणि आजही लोक मतदानासाठी काय पाजतील? दारू. कारण दारू पाजल्याशिवाय राम राज्याचा विरोध लोक करू शकत नाही. आणि अहंकाराला जर सत्ता गाजवायची असेल तर समाजाच्या बुद्धीवर अज्ञानाचा पडदा टाकलाच पाहिजे, त्याशिवाय ते होत नाही. म्हणून कुंभकर्णाला रामाच्या विरुद्ध लढवायचं होतं. मग दारू पिऊन असा माजवीला तर कुंभकर्ण झाला. मग काय करतोय? मैरेक मध्यपान परिपाठी कुंभकर्णा तुष्टी पुष्टी हर्षे उचंबळला पोटी आनंद सृष्टीने समाई. तरच म्हणते की झालेला कुंभकर्ण महाराज 1 अन 2 बाटल्या प्यायला नव्हत्या त्यानं, कोट्यवधी बॅलर पार केलत. पाणी महाग, दारू स्वस्त, राक्षसाच्या असण्याचं लक्षण. आणि त्याच्यामुळं तर झालेला कुंभकर्ण असा डोलू लागला महाराज. आणि रावणाकडे येऊ लागला, कारण डोलणार रामाकडे येत नाही. रामाकडे रावणाकडे गेलं. मग रावण काय करतो?
तृप्ती पावोळी संपूर्ण स्वस्थ माणसाला कुंभकर्ण तेव्हा सेवक प्रधान करीती नमन साष्टांगी. तृप्त झालेला कुंभकर्ण डुलू लागल्यानंतर हिम्मत झाली सेवकाची त्याच्या जवळ जायची आणि आता त्याला नमस्कार करतात. पूर्वी येता अच्युता पासी जे देखे त्याचे ग्रासी स्वस्त बैसल्या सावकाशी आला त्या पासी परिवार. बगल त्याला खाऊ लागलं, बगल त्याला त्याच्यामुळे त्याची बायको सुद्धा त्याच्या जवळ आली नाही. मग आता फुल झाल्यानंतर मग बायको लेकर जवळ आले, कारण अगोदर जर आले असते तेच खात होत. हा सेवा करे खोळी प्रधान दासी पुसे कुंभकर्ण मज उठवावया काय कारण स्वस्थ रावण आहे की. सर्व प्रधानांना म्हणला मला कस काय उठविलंय, म्हणला मी आणीबाणीचा कार्यक्रम आहे. होय डायरेक्ट यासारखी बोलविल्यास तसं नसतंय. रावण हाय का म्हणला मेलाय. राक्षस म्हणले मेला नाही पण बकळ बदडीला आहे. स्वस्त लंका राजा बंधू स्वस्त माझे ज्येष्ठ बंधू तरी का केला मज प्रबोधू कार्यानुवादू मला सांगा. राक्षस म्हणले रावण हाय म्हणल्यानंतर कस काय उठविला म्हणला, कारण येरी मला उठवीत नाही. अल्प कार्य करणे मज उठवी जे रावणे मज साक्षेपे उठवणे तो संपूर्ण सांगणे कार्यार्थ. त्याने सांगितलं हलक्या कामाला उठवीतच नाही का, परवडलं पाहिजे की 12 गावात राशी. त्या ठिकाणी त्याने म्हणू लागला काय काम आहे सांगा. तुम्हासी आले विघ्न दारुण या लागी माझे प्रबोधन करवी रामेण साक्षेपे. काहीतरी मोठं विघ्न आलंय म्हणला तेव्हाच रावणानं मला उठविले. रावणाचे अरवीर इंद्रचंद्रावरून कुबेर त्यांचा करवी संहार दशशीर सुखार्थ. म्हणला येऊ का रावणाच त्याची भाषा, रावणाच्या नादी कुणी जरी लागला असलं म्हणला इंद्र चंद्र वरुण कुबेर, मी आपला भाऊ आहे म्हणला. आमच्या भावासाठी समाज आकर्षित होण्यासाठी वेगळ्या भाषेचा वापर केला जातो. त्यामुळं व्यासपीठाला अक्षोभ्य काही वाटत असेल तर क्षमा असावी. अशा प्रकारे तो म्हणू लागला इंद्र चंद्र वरुण कुबेर कुणी जरी असेल तर मी माझ्या भावासाठी त्याला मारतो. रावण शत्रूची होणी क्षणे करी नरन कल्लोळी तरीच मी आतुर बळी दुरे जवळी सुबंधू. रावणाचा शत्रू किती जरी बलवान असला तरी मी त्याचा सुबंधू आहे म्हणला. मी काही दुसऱ्याच्या पार्टीत जाणाऱ्यापैकी नाही. मी माझ्या भावाकडून लढणार आणि कसल्याला बी मारणार. हिताच्या समेळी प्रळयान सगळा मर्दी शत्रूची समफळी तरीच मी सुबंधू. बघा कोणत्या तरी तत्वाला माणूस चिटकलेला असलं की त्याचा उद्धार होण्याच्या शक्यता असतात. त्याने म्हणला रावण माझा भाऊ आहे, रावणाच्या विरोधाला घेण्यासाठी आग गिळावी लागली तरी गिळेल, पण मी रावणाच्या बाजूने लढेल आणि तरच मी सुबंधू, नाहीतर नाही. अशा प्रकारे एवढं पेलेलं होतं, इतकं खाल्लेलं होतं, पण भावाच्याच बाजूने राहतो असं म्हणू लागलं. प्रधान त्यासी विनवी कर जोडून विघ्न चिन्ह सांगावया. कुंभकर्ण त्या ठिकाणी रागाने लालबुंद झालेला आहे. माझ्या भावाला कोण मारलं. रावण हुशार होता. युपाक्षाला म्हणला जरा उठ रे, त्याला सांग. त्याला सांगायचं म्हणजे शिडीवर उभं राहावं लागते. त्या ठिकाणी युपाक्ष असणारा त्याला सांगू लागला गंधर्व गरुडादी पक्षी पन्नग सर्व यक्ष रक्षादी स्वयमेव त्या पासव भय आम्हा नाही.
आणि त्या युपाक्षाने सांगितलं, देव असेल, गंधर्व असेल, यक्ष असेल, किन्नर असेल, दक्ष असेल, गरुड असेल, या कुणालाच मोजित नाव कुंभकर्ण दादा. ये होळी वानरांचे भार मनुष्यावतारी श्रीरामचंद्र, हे निक्षिण केला दशशीर युद्धी गुधर गांजोणी. कुणालाच ऐकत नाव, पण राम आलाय म्हणला वानर घेऊन, लय माराले तू म्हणला. राघवे विंधिताची बाण लंकेशाचा जावा प्राण, रामी देऊनी जीवदान रणी रावण सोडीला. वानरांनी राक्षस मारले म्हणला, आणि आपला दादा काल गेलता. दादा उचलू उचलू आदळू 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 मारला आधी वानरांनी. आणि पुन्हा रामानं बाण सोडला. एकाच बाणात रावण मरावा, पण सोडून दिलाय म्हणून कुंभकर्णात तुम्हाला दादाबाई भेटणार आहे. रावणे केले सीता हरण, तेने राजे रघुनंदन, दुर्धर सजोन या बाण, त्याचा प्राण घेऊन पाहि. आणि मग राम का मारायला आलाय म्हणला, तुमच्या भावानं जाऊन त्याची बायको चोरून आणली. आता याचा भाऊ का इज्जतीचे काम करीत होता, बिनी इज्जती कुठलं गेलंय, रामाची सीता आणलंय. मग रामा त्याची भाषा सांगायची सौम्य होती, कारण त्याचा राजा होता, आपला काही राजा आहे. त्या ठिकाणी म्हणला, रामानं येऊन मार सुरू केलाय आणि घाबरून तुम्हाला उठविले. कृपाळू रघुनाथ रामन सोडिला जित, रमी सापडल्या लंकानाथ, नकरीच घात श्रीराम. परंतु कृपाळू असणारे रामचंद्र प्रभू आहेत. रावण जिता सापडला होता, जिता, पण मारला नाही म्हणले, सोडून दिलाय. त्याच्यामुळे तुम्हाला दादा भेटालाय, नाही तर दादा कालच फुकला असता. हा, श्रीराम परते सर्वता भय नाही, लंकानाथायसे कुंभकर्ण ऐकता, सक्रोधता गर्जिनला. कुंभकर्णानं ऐकलं, रामाशिवाय रावणाला भीती नाही. ऐकल्याबरोबर रावणाला, कुंभकर्णाला राग आला, आणि रागात कुंभकर्ण काय बोलतोय, कोणी उपाक्ष वचन श्रीराम युद्धी दुःखी रामी, ऐशा ऐकता कुंभकर्ण करावयारण खवळला. युपाक्षाचं बोलणं ऐकलं, रामचंद्र प्रभूंमुळे रावण दुःखी हे ऐकलं. भावाचं दुःख निर्दारण करण्याचा उल्हास त्याच्यामध्ये होता. सारासार विचार केला आणि युद्ध करण्यासाठी कुंभकर्ण खवळला. राम लक्ष्मण निर्दाळून या वानर गे, मग मी नाप स्वयंरामे वंदावया. फुल पेलेलं होतं मला तंद्रीमध्ये. मला मी राम लक्ष्मणाला मारतो, वानरांना खातो, आणि मगच बाप भावाकडे येतो. वानरांचे मांस शोणीत देणे राक्षस करून तृप्त, राम लक्ष्मणाचे मांस रक्त ते मी समस्त भक्षीन. वानराचं मांस खाईल म्हणला, मांस, रक्त पेल म्हणला राम लक्ष्मणाचं, आणि त्याच्याशिवाय वाघाला झोप लागायची नाही. शस्त्रुशी मरधूण रणी करुणी दृढबंधन, सुखी करुणी दशानन, मग मी येईन नमस्कारा. रावणाचा शत्रू मारील, आणि मी माझ्या भावाला सुखी करून भावाचे पाय पडायला येईल. कुंभकर्ण गर्जन महोदर मुख्य प्रधान, स्वयं बोलिला सुलक्षण, कर जोडून ते ऐका. कुंभकर्णाचं बोलणं ऐकलं, महोदर उठला, कुंभकर्णाला हात जोडले आणि काय बोलतोय, भेटीसी
दशारावतासी भेटोनी आपण त्याचे घेऊन आपण रणकंदन करी सुखी. कुंभकर्ण म्हणला होता मी आताच जाऊन रामाला मारतून पुन्हा रावणाच्या भेटीला येतो. रावण हुशार होता, म्हणला गेलं की पुन्हा ह्याचं थोबाड बघायला भेटत. रावणानं धूम्राक्षाला पाठविल तर महोदराला, त्यानं जाऊन त्या ठिकाणी कुंभकर्णाला म्हणला तसं नाही, तुम्ही काय करा आधी रावणाकडे या, रावणाची आधी भेट घ्या, वाट बघायला तुमचा भाऊ. अशा प्रकारे बोलतो. महोदराचे युक्त वचन ऐकता सुखी कुंभकर्ण भेटावया दशानन निघे आपण आल्हादी. महोदराचं बोलणं ऐकलं, भावाला भेटावं म्हणला आणि कुंभकर्ण निघाला. भेटी झाली रावण आवश्यकाने पडला रणैसे जाणून कुंभकर्ण प्रासी आपण महामध्ये. रावणाची गाठ पडल्यास नक्की युद्ध करावंच लागतंय म्हणला. आणार म्हणला 4-5 खंड. मोठमोठ्या घागरी होत्या महाराज. गट 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 पिऊ लागला. त्याच्याशिवाय ती येतच नाही मला, तर तरी करू लागला. हा सहस्र घटांच्या हरी विचविती त्याच्या मुखा माझारी. तैसीच लोणची कोशिंबिरी भोजनोपचारी महामध्ये. हजारो घागरी गट 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 पिऊ लागलं. कोशिंबीर काही मिसमिसून खाऊ लागलं. दलिंदर राक्षस काय खात नाही. लोकांच्या तोंडाला खरं येऊन जाते. आणि मग राम विसरतात. कारण जोपर्यंत दारू पिणार नाही, जोपर्यंत मांस खाणार नाही, तोपर्यंत अंतःकरणातला विवेक स्वरूप राम विसरणार नाही. आणि तोपर्यंत तो रावणाची बाजू घेणार नाही. आणि तोपर्यंत तो रामाच्या अंगावर जाणार. त्याच्यामुळं हा मायेचा पडदा आहे. आणि त्या पडद्याच्या आवरणामध्ये जीव बद्ध होत आहे. आणि बद्ध झालेला जीवच श्रीरामासोबत युद्ध करण्यास निघतो आणि मृत्यूला प्राप्त होतो. तशा प्रकारे कुंभकर्ण पिऊ लागला. सांडिया कुलवंडिया पापड लाडू तिळव्याचे जोड. कुंभकर्णा भोजन गोड पुरत कोड मध्येसी. पापड खाऊ लागला. ते चकना ना आपल्याला काय नाही. ते काय काय खाऊ लागले महाराज. फुटाणे, पापड, कुरड्या, तिळ्याचे लाडू. नाथ महाराजांनी सांगितलंय म्हणून सांगायला विनोद आहे, लक्षात घ्या. आता ही असल्या पार्टीची घरोघर झाली दलिंदर. प्रत्येक घरी एक आहे. बाराने बाजारचे पैसे तिकडे पार कराले, लोकांचे घ्याले, चड्या फाटक्याले आले, पण दारू प्याले. असले दलिंदर घरात जन्मून येते. त्याच्यासाठी जरा अक्कल धरावी, घरच्या शहाण्यानं अक्कल धरावी आधी, आणि मग घर परमार्थाला लागत असतं. बाबांनो, रोज एक घरी रामायणाचा अध्याय घ्या. लेकरू रामायण ऐकल. राम जगाला पोचतो. तुम्हाला उपाशी पोरग होणार नाही. आणि तुम्ही जर रामायणापासून पोरग लांब नेलं तर तडपून मेल्याशिवाय राहणार नाव बेटे हो. 800 महिष्यांच्या हरी गिळल्या कोशिंबिरी वारी. 21 सहस्र पशु सोपचारी लोणच्या वारी भक्षिणे. 800 म्हैसे, 800 म्हशी त्यानं उचलेल्या, ते चाटूनच खाल्या. त्याच्यावर दारू किती पिली असेल. 21,000 जनावर कापली ते खाली महाराष्ट्राने. कच्चे. काही माणसं म्हणते याला कच्च बकरं लागत. दलिंदर रामाच्या धर्मात जन्मलं बकरं खाते. जरा विचार करावा. हो, सांगण्याचा उद्देश काय. आपण जनावराच्या कासेतलं खाणारे आहोत, मांसातलं नाही. आपला धर्म आहे गाईच्या कासेतलं दूध खावं, जनावराच्या कासेतलं दूध खावं. मांस खाणं आपलं नाहीये. तो राक्षस होता, खाऊ लागला.
डावागडी माझी पडे तृण जे देवी जळेन लागता क्षण देवी जे जे भक्षी कुंभकर्ण ते संपूर्ण करी भस्म दावाग्नी माझी भड अग्नी पेटलेला आहे त्याच्यामध्ये तण टाकल्यानंतर जळून भस्मसात होत तसं कुंभकर्णाची आग पेटली होती जनावर पचन होऊ लागले जाग्यावर अशा प्रकारे महाबाहू कुंभकर्ण तृप्ती होऊन संपूर्ण भेटावया स्वय रावण निघे आपण अति गर्भे महाबाहू असणारा कुंभकर्ण एवढं खाल्यास एवढं प्याल्या हा डोलूच लागला मला का बॅलरानं किती बकरे कापले 10 बकरे कापले 20 बकरे एका गावात अहो रामाचा धर्म आहे आपला धर्म कोणता आहे होता परस्परे पडो मैत्र जीवांचे आणि लक्षात ठेवा बरं आपला देव कमरेवर हात देऊन बघालाय कोणतं दलिंदर धर्मानं वागाले आणि कोणतं त्याच्यामुळे तुमचा प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे प्रत्येक गोष्टीचा जरा इज्जतीत वागायचा प्रयत्न करा आपण आपल्या जातीनं आपल्या धर्मानं वागावं कुंभकर्णच होता तो राक्षसच होता तो त्याला ते शोभतं तुम्हा आम्हाला काय शोभतं वजनात म्हणा हो आमच्या पोराला हरिपाठ पाठ आहे भजनी मालिका अख्खी पाठ आहे गुरु परंपरेचे अभंग पाठ आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत बापाचं वजन आहे बापानं बी म्हणावं मी पिढ्यानपिढीपासून वारी करतोय आमची इथं पंगत असते हे महाराज आमच्या इथं येतात हे वजन आहे आणि या पद्धतीचं जीवन जगावून आपण पंढरपूरला निघावं आणि खाणार पिणारे कुठं निघतात ते रावणाकडे निघू लागले कुणाकडे निघणार आहे ते खाऊन पिऊन टल झाले आणि आता राजा रावणाकडे तो निघू लागला असं सांगतात मोहन मत बळोन मत गरोन मताती मत आयसा राजगृहात प्रवेशत कुंभकर्ण मोहानं उन्मत्त असणारा बळानं उन्मत्त असणारा गर्वानं उन्मत्त असणारा माजलेलं डंगर हे टल झालेलं होतं ढलत 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 राजा रावणाकडे निघू लागला जनार्दना शरण सन्मुख देखो स्वय कुंभकर्ण आपण लोटांगण घातले एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात माय बापांनो साधू संत सज्जनांनो तुम्ही आम्ही जर राम नामाचा खुराक खाला तर आम्ही लोटांगण पंढरपूरच्या पांडुरंगा पुढे घालतो आणि जर दलिंदरानं दुसऱ्याची दारू पेली मटण खाल्लं तर एकादशीच्या दिवशी हाड फोडणाऱ्या रावणाच्या पाया पडते का नाही आणि तिथं म्हणतोय आम्ही निष्ठावान आहे तुझ्या निष्ठेला भीक लागली नालायका अरे निष्ठा धरावी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर गाढवाच्या पायावर निष्ठा करावी परंतु प्याल्यालं खाल्यालं आणि डोलू लागल्यालं रावणाच्या जाऊन पाया पडलं सबसेल आडवं म्हणला दादा या दादाला अकल नाही दुसऱ्याची बायको चोरली दादानं वानरायचा मार खालाय पण त्या दादाला हे बघा कोणी नाही कोणाचं भाऊ जरी चुकला ना चुकतोय त्याला सोडून द्या बाप जरी चुकला ना सोडून द्या पहिली गोष्ट समजून सांग ऐकत नसेल तर सोडून द्या पण त्या पांडुरंगाला सोडू नका त्याच्या धर्माला सोडू नका त्याच्या भजनाला सोडू नका आणि स्वतः नरकात जाऊ नका बंधूची भेटी दोघे सांगती गुह्य गोष्टी ते कथेची कसवटी सावध दृष्टी अवधारा
ग्रंथकर्ते सांगतायत भावाभावांच्या गुह्य गोष्टी आहेत आणि एकमेकांच्या हिताला अनुलक्षून उपदेश करतायत आणि तो कसा असावा याबद्दलचं मार्मिक भावनात्मक वर्णन सुद्धा नाथ महाराजांनी केलेलं आहे. तुम्ही सावधतेनं लक्ष ठेवून सर्व श्रोतेजनांनी श्रवण करावं असं सांगतात. श्री भावार्थ रामायण युद्धकांडे काकार टीकाया कुंभकर्ण प्रबोधन नाम विशंतित्वाध्याय पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.